श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारी 2025 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. येत्या बुधवारी या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त एकच दिवस बाकी आहे आणि असं म्हणतात की नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधीच काही संकेत मिळतात. तर या संकेतांच्या माध्यमातून तुमचं येणारं नवीन वर्ष हे कसं जाईल याचा आपल्याला अंदाज लावता येतो. तर त्यानुसार 2025च्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जर हे 7 संकेत दिसले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल आणि वर्षभर आर्थिक भरभराट होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि देवी लक्ष्मी सदैव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवेल. तर असे कोणते 7 संकेत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, या 2025च्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जर घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू किंवा गाय दिसली तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. तर असं म्हणतात की यामुळे वर्षभर देवी लक्ष्मी आपल्यावरती कृपादृष्टी ठेवणार आहे. तर यानंतर पुढचा संकेत असा असणार आहे की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून शंखनाद ऐकू येत असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. याचाच अर्थ असा आहे की येणारा काळ हा आपल्याला चांगला जाणार आहे. त्यानंतर पुढचा संकेत आहे, जर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य, लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण येणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायमची टिकून राहील. आणि त्याचबरोबर 2025च्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात आपल्याला एखादा पक्षी घर बांधत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. यामुळेच घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि त्याचबरोबर आपल्याला 2025चा पहिला दिवस बुधवार आहे. या दिवशी हिरव्या रंगाची फळं, कपडे, चारा, पालेभाज्या किंवा इत्यादी वस्तू तुम्ही दान द्या. असं म्हणतात की यामुळे कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती ही बळकट होत असते. तर यामुळेच गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला कायम प्राप्त होत असतो. तर आपल्याला संकट अडचणींना सामोरे जावं लागत नाही. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती बाप्पा किंवा माता लक्ष्मी किंवा इष्टदेवतेचं दर्शन तुम्ही नक्की घ्या. यामुळे नोकरी, व्यवसायात तुम्हाला यश प्राप्त होईल. जीवनात तुमचा आनंद हा कायम टिकून राहील. तसेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि हे 7 संकेत जे आहेत तर ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. तर त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे. जर तुम्ही ही वस्तू तुमच्या घरामध्ये आणली तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल आणि कुटुंबाची, मुलांची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर आपल्याला वास्तुशास्त्रानुसार वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटले जाते. या ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व आणि विकासावरती होत असतो. यात वास्तूतून निघणाऱ्या ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो. तर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात आणि त्यासाठीच आपल्याला या नवीन वर्षामध्ये एक वस्तू जी आहे ती आपल्या घरात आणायची आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये तुम्ही भिंतीवर शोभेसाठी रंगबेरंगी चित्रे असतात, परंतु या चित्रांमध्ये सुद्धा योग्य निवड जर आपण केली तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप फायदा होत असतो. जसे की धावत्या घोड्याचे चित्र असेल तर आपल्याला 7
धावते घोडे जे असतात तर त्यांचा एक चित्र जे आहे तर ते एक फ्रेम जी असते तर ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे. घोडा जो असतो तर तो सळसळता उत्साह आणि चैतन्याचं प्रतीक मानलं जातं आणि प्रचंड ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. घोड्याचं चित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावते आणि घोड्याची संख्या जर 7 असेल तर ती अधिक लाभदायक मानली जाते. आता 7 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. 7 या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात आणि इंद्रधनुष्यात सुद्धा 7 रंग असतात. तर लग्नात सुद्धा 7 फेरे घेतले जातात. नवरा बायकोचे नाते सुद्धा 7 जन्माचे मानले जाते. यावरूनच 7 या अंकाचे महत्त्व जे आहे तर ते किती आहे म्हणून 7 घोड्याचे छायाचित्र सर्वोत्तम मानले गेले आहे. तर आता जेव्हा तुम्ही ही फ्रेम तुमच्या घरात आणणार आहेत तर ती योग्य दिशेने लावणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर घराची पूर्व दिशा ही धनप्राप्तीची मानली जाते. धावत्या घोड्याचे चित्र हे पूर्व दिशेला लावल्याने धनवृद्धीला चालना मिळते. जर घरामध्ये असा धावत्या घोड्याचा फोटो असेल तर बघा आपण सतत त्याच्याकडे पाहत असतो आणि विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. म्हणूनच धावत्या घोड्याचे चित्र आपल्याला नेहमी उत्साह, जोश आणि ऊर्जा देत राहतात. त्यामुळेच तुम्हाला आळस झटकून कामाचा वेग हा वाढवतो आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला जर हे चित्र लावायला जागा नसेल तर तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर जेव्हा तुम्ही दरवाजामधून मध्ये येतात तर तिथे समोरच तुम्हाला ही फ्रेम लावायची आहे. फक्त हे घोडे तुमच्या घराच्या आतल्या साईडने धावत आहेत या पद्धतीने तुम्हाला ही फ्रेम लावायची आहे. बाहेरच्या साईडने धावत आहेत अशी फ्रेम लावू नका, नाहीतर तुमच्या घरातील धनसंपत्ती, लक्ष्मी ही बाहेर जाते आणि असं म्हटलं जातं की यामुळेच आपल्याला ती फ्रेम जर तुम्ही तिथे लावणार असाल तर घोडे जे आहेत तर ते घरामध्ये धावत आहेत अशी तुम्हाला ही फ्रेम जी आहे तर ती लावायची आहे. तर अशा पद्धतीने ही एक वस्तू जी आहे तर ती अवश्य तुम्हाला या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खरेदी करायची आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धीचं, भरभराटीचं, ऐश्वर्याचं जावो हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची समाप्ती करते. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षात.